ब्रेक के बाद रुक करेंगे महाराष्ट्र बुलेटिन की ओर, जिसमें बात होगी धुले की, जहां कृषि विभाग के अधिकारियों ने भेस बदलकर करीब 20 लाख रुपए की नकली बीज जब्त की है। साथ ही बात होगी नांदेड़ की, जहां पूर्व विधायक शंकराना धोंगड़े 5 जून को बाचोटी गांव में रसाली कार्यक्रम का आयोजन करेंगे। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से होगी चर्चा। खबर धुले से है, जहां कृषि विभाग द्वारा गुजरात से आ रही एक निजी ट्रैवलर से लाखों रुपए के नकली कपास के बीज जब्त किए गए। प्राप्त जानकारी के अनुसार कृषि विभाग ने अधिकारियों ने वेश बदलकर रात भर वाहनों में गश्त की और करीब 20 लाख रुपए के नकली बीज और महाराष्ट्र में प्रतिबंधित बीज जब्त किए। इस कार्रवाई में करीब 12 से 1300 नकली कपास के बीज जब्त किए गए। ये सभी बीज गुजरात से महाराष्ट्र में बिक्री के लिए लाए थे। अंकुर कंपनी के नाम से नकली बीज बनाए जा रहे थे। इस संबंध में जिला गुणवत्ता नियंत्रक अधीक्षक अरुण तायड़े और तकनीकी अधिकारी उप विभागीय अधीक्षक मनोज सिसोदे ने क्या कुछ बताया, सुनिए। काल रात्रीच्या 12 वाजल्यापासून धुळे जिल्ह्यातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील बियाणे भरारी पथक रात्रभर गाड्यांची तपासणी करत होते। त्याच वेळेला गाड्यांची तपासणी करताना त्यामध्ये तंत्र अधिकारी नाशिक ठाकूर साहेब, त्याच्यानंतर तंत्र अधिकारी सिसोदे साहेब आणि कृषी अधिकारी बोराळे साहेब आणि मी स्वतः जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे व आमचे शासकीय पंच श्री नितीन मासुळे व मनोज पाटील या सर्वांनी रात्रभर फिरून बोरकुंड फाटा इथे 228 पाकिटं पकडली। त्यानंतर सकाळी 5:30 वाजता अजून एका ट्रॅव्हल्समधून 50 पाकिटं जप्त केली आणि 6:15च्या दरम्यान व अहमदाबादवरून अकोला नागपूरकडे जाणाऱ्या गाडीमध्ये जवळजवळ 1000 पाकिटं त्याच्यामध्ये RRBT, पिंक गार्ड आणि राशी 2020, राशी 659 इत्यादी जातीची बनावट बियाणं आढळून आलेली आहेत आणि आता ती सर्व जप्त करून त्याचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे शहर पोलीस स्टेशनला। पुढे त्याच गाडीमध्ये MP 44 ZC 6329 मध्ये अंकुर स्वदेशी 5 याचे पण 4 बॉक्स ट्रॅव्हल्समध्ये सापडलेले आहेत। मात्र अंकुरची ही लायसन्समधील वाहन असल्यामुळे तो विनापरवाना आहे की बनावट आहे याची चौकशी करून याविषयी कारवाई करण्याचं आम्हाला निर्देश प्राप्त झालेले, त्यानुसार आम्ही पुढील कारवाई करणार आहोत। अंकुर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय धुळे व विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय नाशिक येथील भरारी पथकाने या पथकामध्ये विभागीय गुणनियंत्रण अधिकारी श्रीयुत उल्हासराव ठाकूर, त्यानंतर उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाचे तंत्र अधिकारी मनोज कुमार सिसोदे व मी स्वतः अरुण श्रीराम तायडे, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धुळे व जगदीश बोराळे कृषी अधिकारी पंचायत समिती धुळे, त्यानंतर आमचे शासकीय पंच श्री मनोज पाटील व नितीन मासुळे यांच्या 6 जणांच्या पथकाने रात्रीपासून तालुकाभर वेषांतर करून आमचे जे मनोज कुमार सिसोदे त्यांनी वेषांतर करून आम्ही सर्व रात्रभर फिरत होतो। रात्रीच्या वेळेला सकाळी 2:30 ते 2:45च्या दरम्यान आम्हाला बोरकुंड चौक पोलीस धुळे बोरकुंड हॉटेल बालाजी इथं 228 पाकिटं देण्यास येत असणाऱ्या कारला आम्ही पकडलं व त्याला पोलीस स्टेशन तालुका पोलीस स्टेशनला घेऊन आलो असता आमच्या टीममधील 2 अधिकारी तिथे FIR नोंदायचं काम करत असताना आम्ही ट्रॅव्हल्स चेकिंगसाठी 4 वाजता निघालो तिथून। त्यानंतर आम्ही गुजरातवरून अहमदाबादवरून नागपूर, अकोला, बुलढाणा याकडे जाणाऱ्या सगळ्या ट्रॅव्हल्सची चेकिंग केली, तर त्यामध्ये विजय ट्रॅव्हल्समध्ये आम्हाला STBTची 50 पाकिटं व त्यानंतर JMBS ट्रॅव्हल्समध्ये जवळजवळ 1200 पॅकेट्स सापडून आली। असा एकूण 20 लाखाचा मुद्देमाल आम्हाला इथं सापडून आला। JMBS ट्रॅव्हलच्या मधल्या भागामध्ये जिथं पॅसेंजर झोपतात तिथे आम्हाला अंकुरची स्वदेशी 5चे 120 बनावट पाकिटं मिळून आले। हे बनावट आहेत का नाही याची शहानिशा आम्ही अंकुर कंपनीचे
मार्केटिंग प्रतिनिधी अधिकारी श्री मार्कंड साहेब यांना फोन करून आमचे तायडे साहेबांनी विचारले असता त्यांनी हे बनावट आहे असे कळवले। या अगोदरच अंकुर सीड्स या कंपनीने कृषी विभागाला पत्र देण्यात आले आहे की यावर्षी स्वदेशी 5 या वाहनाचा कुठल्याही प्रकारचा पुरवठा महाराष्ट्रामध्ये होणार नाही। त्याच्यामुळे हा जो माल आहे हा पूर्णतः बनावट असल्याची आमची खात्री पटली आहे। जवळपास 120 पाकिटांचा 1,68,000चा माल मुद्देमाला जप्त करण्यात आलेला आहे व एसटीबीटीचे जवळपास 1200 पाकिटं असे 19,23,000 ते 20 लाखापर्यंतचा माल आज विविध 4 कारवायांमध्ये आमच्या भरारी पथकाला, धुळे जिल्ह्याच्या गुन्हे नियंत्रणच्या भरारी पथकाला मिळून आलेला आहे। धुले से सी न्यूज़ संवाददाता नीलेश परदेसी की रिपोर्ट। खबर नांदेड़ से है, जहां पूर्व विधायक शंकराना धोड़गे 5 जून को बचोटी गांव में रसाली कार्यक्रम का आयोजन करेंगे। लोहा कंधार विधानसभा क्षेत्र के पूर्व विधायक और महाराष्ट्र समिति पार्टी के अध्यक्ष शंकराना धोड़गे हर साल अपने बचोटी गांव में रसाली कार्यक्रम आयोजित करते हैं। शंकराना धोड़गे को महाराष्ट्र में किसानों का बड़ा नेता माने जाते हैं। शंकर अन्ना धोड़गे ने पिछले 30 साल में किसानों के मांग को लेकर सरकार के खिलाफ कई बार बड़े बड़े आंदोलन, मोर्चा निकालकर किसानों की हक की मांग सरकार से की है। केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारापुढे हा विषय मांडतो। पण अलीकडच्या काळात 2014 नंतर तुम्ही महाराष्ट्र हे आत्महत्याग्रस्त देशात नंबरचं 1 राज्य झालेलं आहे। खरं तर संपन्न महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र आणि या समृद्ध महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या आणि विशेषतः यावर गांभीर्यानं कोणी उपाययोजना करायच्या मानसिकतेत नाही। आता केंद्र सरकारची तर नियत आपण बघितली की देशातला सगळा शेतकरी दिल्लीच्या वेशीवर 13 महिने जाऊन बसला। 700 शेतकरी तिथं हुतात्मे झाले, पण त्या आंदोलनाची, शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेण्या इतकी राजकीय सभ्यता या मंडळीत नाही। त्यामुळे शेतकरी समाजानं पुन्हा एकदा नव्या लढ्यासाठी संघटित होऊन या सगळ्या राज्यकर्त्यावर दबाव आणला पाहिजे किंवा या राज्यकर्त्यांचा ताळ्यावर आणलं पाहिजे। आता कर्जमाफी, कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं होतं, पण आता ते काय बोलतात, अनेक गोष्टी आहेत आणि शेतीच्या बाबतीत खताच्या किमती वाढल्या, पीक विम्याची ऐशी तैशी झाली, यावर्षी सगळे शेतीमालाचे भाव खालच्या पातळीवर आहेत। म्हणजे आत्महत्या होत नाही तर काय। आणि याला सगळ्याला एकच उपाय की पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी संघटित होऊन आपल्या अस्तित्वासाठी किंवा या राज्याच्या हितासाठी एक नवीन चळवळ, नवा लढा उभा करण्याची गरज आहे। MRSचे प्रमुख या राज्यामध्ये काम करत असताना जे केंद्रातलं, राज्यातलं जे शेतकरी विरोधातलं धोरण आहे, आत्महत्याला प्रवृत्त होईल असं शेतकऱ्याबद्दल धोरण आहे, पण प्रशासनात सुद्धा एक वचक राहिली नाही। प्रशासकीय अधिकारी सुद्धा त्याच मुजोरीनं काम करते, पण शंकर धोंडगेचं आंदोलन कुठं आता यांच्या प्रशासनाच्या विरोधातलं दिसत नाही म्हणण्यापेक्षा थोडंसं कमी झाले असंही महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे। नाही आहे वस्तुस्थिती। कुठल्याही आंदोलनाला एक कार्यभाव, कारणभाव असतो। आंदोलन हा काही रात्रीतून झोपेतून उठून रस्त्यावर जाण्याचा विषय नाही आणि तशा स्वरूपाच्या आंदोलनाला काही यश लाभत नाही। कुठल्याही एखाद्या विषयाची 1-2 वर्ष जनमानसामध्ये जाऊन मशागत करावी लागते आणि आंदोलन विषय तयार झाल्याने होत नसते किंवा त्या विषयाने माणसावर अन्याय होतो आहे असं वाटल्यानंतर आंदोलन होत नसते। आंदोलन हे मस्ती आल्यावर होत असते। आपल्यात खरमस्ती आली की आंदोलन होते, अन्याय झाल्याने आंदोलन होत नसते आणि आंदोलनाला कार्यभाव, कारणभाव असतो। आता या सगळ्या राज्यकर्त्यांनी, हे सगळा मीडिया आणि या सगळ्यांनी इतके डोके बधीर करून टाकलेत की त्यामुळे आपलं जे काही अडचण आणि दुःख आहे बळीराजाचं, हे समजण्याच्या आतच दुसरं त्याला कोणीतरी फितूर जाऊन किंवा त्या भूमिकेला डायल्यूट करण्याचा किंवा त्याला सौम्य करण्याचा प्रयत्न करतो। महाराष्ट्रातल्या एकंदरीत चळवळीला बघत असताना राजकीय असू द्यात, सामाजिक असू द्यात, वेगवेगळ्या अँगलनी राजकीय नेत्यांनी त्या चळवळी आपल्या आपल्या सोयीनुसार डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे। कधी जातीमध्ये, कधी समाजामध्ये, पण विकासावर, युवकांच्या विकासावर, मानवाच्या विकासावर, शेतीच्या विकासावर इथला राजकीय नेता
बोलतो पण कृती करत नाही, याच्यासाठी आता MRSC प्रमुख म्हणून काय भूमिका राहणार आहे? कसं असते की जातीची लढाई उभा करणं हे सोपं असते. आर्थिक विषयावरचं आंदोलन उभा करणं कठीण असते. आणि 1991 नंतर जगभरामध्ये जे खुली व्यवस्था आली, खुल्या व्यवस्थेनंतर राज्यकर्त्याची जी काही दाता म्हणून म्हणजे राजाचे जे दाता म्हणून अधिकार होते ते बऱ्याच अंशी कमी झाले. त्यामुळे आंदोलन अर्थकारणावर आंदोलन करणे आता अडचणीचं आणि मुश्किल झालेलं आहे. जातीचं काय त्यांना मस्तक भडकायला जातीचं सोपं राहते आणि त्याच्यावर मग त्यांना मताचं राजकारण करता येते, पण इश्यू सुटत नाही, विकासाचाही विषय सुटत नाही आणि त्या माणसाच्या जीवनातला मूलभूत विषय सुद्धा सुटत नाही. तुम्हाला कधी ना कधी मूलभूत विषयावरच यावं लागेल. राज्यामध्ये सध्या राजकीय समीकरण बदलत आहेत, अनेक पक्ष एकासोबत जात आहेत. तुमचे जुने नेतृत्व, जुने सहकारी म्हणा, दोन्ही छोटे पवार मोठे पवार एका जागी येणार आहे अशी जोरदार चर्चा आहे. मी काय राजकारणातला त्याला काय म्हणतात तज्ज्ञ म्हणा किंवा इंग्रजीमध्ये डिप्लोमॅट नाही, पण जे काही चाललंय ते काही या महाराष्ट्रातल्या जनतेला आवडणार नाही. ठीक आहे, राजकीय दृष्ट्या सोय म्हणून सगळेजण जर सत्तेकडेच जात असतील किंवा सत्ता हेच मुख्य साधन झालं असेल तर मला वाटते लोकाला हे आवडणारी बाब नाही, जनतेला हे आवडणार नाही. तुम्ही बसून काही निर्णय घ्या, पण प्रश्न जनतेच्या, महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रश्नाला आणि जनतेच्या प्रश्नाला कोणीतरी घेऊन रस्त्यावर येणारा किंवा कोणीतरी सभागृहात उचलणारा प्रभावी ताकद लागते, नाही असं नाही. निरंकुश सत्ता झाल्यानंतर मस्ती येते आणि मग जनता मस्तीगिरी ते सगळ्याची ही. आपल्या मतदारसंघाचे विद्यमान आमदार पुन्हा म्हणतात की मी भारतीय जनता पक्ष सोडला नाही, काय सांगाल? तर वरून राजकीय ऍडजस्टमेंट म्हणून मी राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढलो असंही म्हणणं आहे विद्यमान आमदाराचा. आता ते विद्यमान आमदाराचं तुम्हाला अनेक वर्षापासून माहिती आहे. ते किती टक्के खरं बोलतात, केव्हा बोलतात, कशासाठी बोलतात, मला तर काही ते आतापर्यंत कधी खरं बोललेलं माझ्या तर ऐकण्यात नाही. ते त्या परिस्थितीवर काहीतरी गुगली टाकायचं, बोलायचं, संभ्रमित करायसाठी बोलायचं. कारण आमदारकी आली तेव्हापासून किंवा सरकार आलं तेव्हापासून राज्यामध्ये नवीन काय राज्यात सुरू झालंय, काय विकासाचं काम चालू झालंय, काय क्षेत्रामध्ये विकासाचा प्रकल्प चालू झालाय किंवा नवीन एखादा विशेष बाब म्हणून या मतदारसंघाचं विकासाचं एक पाऊल पुढे जाईल असं काहीतरी एखादं प्रकल्प वगैरे त्याची मान्यता, सुरुवात किंवा त्याची रचना काही नाही. अशा गोष्टी बोलत गेल्या म्हणजे लोकांची करमणूक होते, टाइमपास होते. विकासावर तुम्ही बोललात की या मतदारसंघातलं पाणी जात आहे, तुम्ही आंदोलन केले, काय पाठपुरावा केलता ना? पाठपुरावा केला, ते मध्ये भेटीगाठी झाल्यात. आता सगळेजण एक झाल्यावर अहवालही तसेच देतात. ती आता परवा जे अहवाल विभागाने सादर केलाय तो सुद्धा चुकीचा आणि सरकारच्या फेवरेट आहे. त्यामुळं फारसं काही त्याच्यामध्ये तुमच्या लढ्याला इथं लढाई करून यश येईल अशी काही परिस्थिती नाही. त्याला न्यायालयातच कार्यक्रम ठेवलाय. 5 तारखेला रसाळी आहे, शंकरांना धोंडगेच्या म्हणजे पूर्वपासून चालते ते आणि कार्यक्रम ठेवलाय. परंतु एक ह्या वर्षी बाचुकीच्या धोंडगे बंधून येऊन बादरपुरात रसाळी दिली आणि जिल्ह्यातले लोक बोलवले. तर शंकर धोंडगेच्या या गोड रसाळीच्या जेवणातून तिकट काय असा मेसेज उद्याच्या कार्यक्रमातून जाणार आहे का? त्या छोट्या विषयावर मी बोलत नाही. ते काय बाकीचे तितका काय विषय, ते मी बोलायसारखा विषय आहे काय? ते तुझ्या घरात असते, आमच्या घरात असते. आमराई बाचोटीत आहे ना, बादरपुऱ्यात नाही. आणि ते रसाळीचा आता यानं गेल्या वर्षी चिखलीकरानं विकी गार्डनला केलं, त्याच्या घरी एक झाड नाही आंब्याचं, करतात की. काय सांगतात येणाऱ्या काही महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, MRS पक्षाची काय भूमिका आहे? सांगितलं की आज पत्रकार परिषदेत सांगितलं की MRS पक्षाच्या कार्यकारिणीनं ठरवलंय. राजकीय पक्ष आहे, आमचा राष्ट्रीय पक्षाची मान्यता आहे. निवडणूक लढवणे हा आमचा धर्म आहे. मधल्या काळात उशिरा मान्यता मिळाल्यामुळे काही तांत्रिक अडचणी झाल्या, आम्ही निवडणुका लढवू आणि तिथल्या जिल्हा अध्यक्षांना
तिथल्या समविचारी पक्षासोबत राजकीय परिस्थिती बघून आघाडी करण्याच्याही सूचना दिलेल्या आहेत आणि 2-3 महिने आहेत तयारीला, चांगली तयारी करतो. समविचारी पक्ष म्हणजे आता जसे सत्तेमध्ये आहेत, ही राष्ट्रवादी आहे, सेना आहे, तो एक बीजेपीचा पक्ष नाही, आहे आता आणि लोकलला पण तशाच विचारधारेचे पक्ष आहेत. तर मग कसं समीकरण, मग समजा उदाहरणार्थ औरंगाबादला जर युती शिवसेना शिंदे संघ झाली आणि इथं काय राहील, मग आपल्या जिल्ह्याचं काय होईल किंवा इतर जिल्ह्याचं काय? आम्ही काय सांगितलं की स्थानिक पातळीवर जिल्हा अध्यक्षांनी तिथली राजकीय परिस्थिती आणि आपल्या विचाराची फ्रिक्वेन्सी आता शंकर धोंडगे कुण्या विचारश्रेणीचा आहे ही मला सांगायची गरज नाही. तुम्ही आयुष्यभर झालं आपण बघतो की बाबा हा निधार्मिक आहे, सेक्युलर आहे, हा आयडिओलॉजी किंवा कष्टकऱ्यांच्या अनेक गोष्टी कळतात ना. बाकी आहेत की समाजामध्ये 2 विचारधारा आहेत, ते काही पुसल्या गेलेल्या नाहीत. उलट या भाजपचं सरकार आलं तेव्हापासून त्या गडद झाल्यात संघर्ष रेषा. त्यामुळं तिथल्या आपल्या कुटुंबातून जिल्हा परिषद निवडणूक कोण लढविणार आहे? आज काही सांगता येत नाही. मी सांगितलं की तिथल्या त्यावेळेसच्या राजकीय परिस्थिती निवडणूक लढवणे हा राजकीय पक्षाचा धर्म आहे. तिथले ताकदीचे उमेदवार एबल उमेदवार बघून ठरवतील. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये एमआरएस प्रथम सामोरं जात आहे आणि एक वंचित चळवळीमध्ये, बहुजन चळवळीमध्ये प्रकाश आंबेडकरांचं नाव आहे आणि जे तुमचे चांगले मित्र आहेत त्याबद्दल काही प्रस्ताव वगैरे तुम्ही प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीकडे ठेवणार आहे? अलीकडच्या काळात ठीक आहे, आमचं 1 महिना 2 महिने आता जिल्ह्याचं संघटन तयार होते आहे. त्यावेळेस आम्ही करण्याचा प्रयत्न केलाय की मागच्या असेंब्ली इलेक्शनमध्ये मी बाळासाहेबांची घरी जाऊन भेट घेतलीच होती. प्रस्ताव समोर ठेवत नाहीत अशातला भाग नाही, पण त्या परिस्थिती अनुरूप ते नेते ठरवित असतात. पण ते अशा आघाड्या युत्या हे निवडणुकीच्या लास्ट आवर मध्ये म्हणजे शेवटच्या महिन्यात ठरवतात. तोपर्यंत आतापासून कोणत्या आघाड्या वगैरे ठरल्या तरी त्या थोड्या निष्फळ होतात. नांदेड़ से सी न्यूज संवाददाता दिगंबर जी तेलंगे की रिपोर्ट। फिलहाल के लिए इस बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।